मंडळी, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. गजानन महाराजांची जेवढी सेवा केली तेवढे अडचणी येतात, दुःख येतात, संकट येतात. म्हणजे जेवढी आपण सेवा वाढवली तेवढेच दुःखामध्ये वाढ होते किंवा संकटांमध्ये वाढ होते. तर असं का होते याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. अनेक जणांना असा अनुभव येतो की आम्ही महाराजांची सेवा वाढवली आणि आमच्या दुःख वाढले किंवा आमचे संकट वाढले किंवा मला खूप त्रास होते. म्हणजे बऱ्याचशा अशा कमेंट येतात की खूप त्रास होत आहे, काहीच मनासारखं होत नाही. महाराजांची सेवा किती जरी केली तरीसुद्धा जे आपण इच्छिलेले जे गोष्ट आहे किंवा जी मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही. मग असं का होते? तर यामागे अनेकशी कारणं असतात की जे आपलं पूर्वजन्मीचं संचित असते, प्रारब्ध असते, ते देखील आपल्याला या जन्मामध्ये घेऊन येत असतं. आता बऱ्याच जणांना आपल्यापैकी असं वाटेल की मागचा जन्म कुणी पाहिला आहे किंवा मागच्या जन्मामध्ये काय घडलं हे कुणी पाहिलं आहे. तर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की पूर्वजन्म असतो. तुम्ही भगवद्गीता वाचा, भागवत वाचा, या सगळ्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत की पूर्वजन्माचं संचित असते, आपलं प्रारब्ध असते आणि तेच आपण या जन्मामध्ये आपण फेडत असतो. म्हणजे एक प्रकारे ते आपलं बँक बॅलन्सच असते. तर त्यानुसार आपल्याला फळ हे मिळत असते. त्यामध्ये जे काही वाईट असतील, जे काही आपले दुर्गुण असतील, जे आपले षडरूपी असतील ते दूर जातात. त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये अशा सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणजे वाईट गोष्टी आपल्याला लवकर लागतात. म्हणजे आपण आता एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी तुमची इच्छा होणार नाही किंवा तुम्ही नामस्मरण करायला बसले तर सुरुवातीला असं होते की खूप असं म्हणजे आपल्याला फ्रेश वाटणार नाही किंवा आपलं मन आनंदी होणार नाही. तेच परंतु आपल्याला दुसरं काही करायचं असेल, समजा मूव्हीला जायचं असेल किंवा कुठे बाहेर जायचं असेल, म्हणजे ते करणं वाईट आहे असं नाही, परंतु सांगते फॉर एक्झाम्पल की आपण दुसरं काही करायला जायचं असेल तर आपलं तिथं मन खूप छान पद्धतीने लागते. म्हणजे वाईट जे आपण म्हणू ते वाईट व्यसनं किंवा वाईट वळणं हे माणसाला खूप लवकर अट्रॅक्ट करत असतात किंवा वाईट गोष्टी माणसाला खूप लवकर अट्रॅक्ट करतात. परंतु चांगल्या गोष्टी करण्यासाठी खूप वेळ लागतो. तसंच हे असते की आपल्याला असं वाटते की माझ्यासोबत काहीच चांगलं होत नाही, माझ्या काहीच मनासारखं होत नाही. पण जेव्हा खूप नामस्मरण करतो, खूप सेवा करतो, तेव्हा असं होते की आपल्यातले जे काही वाईट विचार आहे किंवा आपल्यातले जे काही दुर्गुण आहेत ते दूर जातात आणि मग नव्याने सगळं काही स्वच्छ होऊन नव्याने महाराजांचं नामस्मरणाचं, महाराजांच्या नामाची तिथे आपल्याला ओढ निर्माण होते. ती जागा स्वच्छ होते आणि त्या जागेवरती फक्त महाराजांचं नाव असते, महाराज असतात. आणि अशी म्हणजे महाराजांपर्यंत आपण किती जन्मात पोहोचू शकू हे आपण सुद्धा सांगू शकत नाही. म्हणजे एक आपल्याला आपण म्हणतो ना की मोक्ष प्राप्तीसाठी किती जन्म घ्यावे लागतील हे सुद्धा आपण सांगू शकत नाही, कारण की ते करोडोचं अंतर आहे. ते आपण किती जन्मात पार करू किंवा कुठपर्यंत आपण आलो आहोत हे आपण सांगू शकत नाही. परंतु आपण जन्मोनुजन्मी जे पुण्य करतो, जे काही सत्कर्म करतो तेच आपल्यासोबत येत असते आणि तेच आपलं संचित असते, तेच आपलं बँक बॅलन्स असते. त्यामुळे पुण्यकर्म करावं, संचित करावं, तेव्हाच आपल्याला लवकरात लवकर महाराजांची भेट होणार आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत, खूप दुःख आहेत, म्हणजे बऱ्याचशा असं कमेंट येतात की आता सगळं काही संपलं, आता इथून पुढे काही होणार नाही, तर तुम्हाला ज्या घडीला असं वाटेल की आता सगळं काही संपलं तेव्हापासून तुम्ही नव्याने सुरुवात करा. नव्याने महाराजांची सेवा करा, नव्याने महाराजांचं पारायण करा, नव्याने महाराजांचे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे सतत तुम्ही महाराजांच्या नामात राहा. महाराजांच्या नामात जर का तुम्ही सतत राहिले, महाराजांचं नामस्मरण जर का करत सतत राहिले तर खरंच सांगते कुठलंही दुःख, कुठल्याही अडचणी राहत नाही. आणि मला अजून एक सांगायचं आहे की देवाने जसं दिलं तसं राहावं. म्हणजे आपण आता खूप बघतो आपल्या आजूबाजूला की एखादा खूप श्रीमंत असतो, त्याच्याजवळ सगळं काही असते किंवा तिचं तर सगळं चांगलं चालू आहे, ती कधी देवाचं काही करत नाही किंवा काहीही करत नाही, कुठलं व्रत वैकल्य करत नाही, तरीसुद्धा सगळं काही चांगलं चालू आहे. तर असेल ना त्यांचं मागच्या जन्माचं काहीतरी असेल, त्यांचं काहीतरी बँक बॅलन्स असेल, म्हणून मग त्यांचं सगळं काही चांगलं चालू आहे. आणि आपल्याला आपण मागच्या जन्मामध्ये काय केलं हे आपल्यालासुद्धा माहीत नाही. आणि महाराज हे ज्यांनाच दुःख संकट देतात, महाराज हे ज्यांचीच परीक्षा बघतात की महाराजांचा जो आवडीचा असतो त्यांचीच महाराज ही परीक्षा बघत असतात. त्यामुळे दुःख संकट येऊ द्या, त्यांना सांगा की महाराज खूप मोठे आहेत, तुम्ही किती या, त्याने मला काही फरक पडणार नाही, तुम्ही माझं काही वाकडं करू शकणार नाही. आणि सतत महाराजांच्या नामात राहायचं, महाराजांचं नामस्मरण करायचं.
दुःख संकटांना येऊ द्या, त्यांना सांगा तुम्ही माझे महाराज खूप मोठे आहेत, तुम्ही माझं काही वाकडं करू शकणार नाही. म्हणूनच मी नेहमी म्हणते की आपला देव हा खूप मोठा आहे, आपले महाराज हे खूप मोठे आहेत. त्यामुळे आपल्या चिंता ह्या नेहमीकरता कमीच असायला हव्यात. आणि चिंता करून काही होत नाही, आपल्या हाती तर काहीच नाही ना, आपण कुठे काहीच बदलू शकत नाही. म्हणजे महाराजांच्या परवानगीशिवाय झाडाचं पान देखील हालत नाही. करता करवीत आहे महाराज आहेत, महाराज जे ब्रह्मांड नायक आहेत, ते या जगाचे चालक मालक पालक आहे. मग आपण कशाला टेन्शन घ्यायचं, आपण स्वस्थ राहायचं, महाराजांच्या नामात राहायचं, महाराजांचं नामस्मरण करत राहायचं. आता खूप जणांचं असं असतं की मला महाराजांनी हे दिलं नाही, किंवा मला महाराजांनी ते दिलं नाही, किंवा मी दिसायला असं आहे, किंवा मी दिसायला अशी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या नगण्य आहेत. आपलं रूप कसं आहे त्यापेक्षाही आपले गुण कसे आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे असं म्हणतात ना की गुणांना जास्त किंमत असते, आपले गुण कसे आहेत ते सगळेजण बघत असतात. आपले गुण खरंच खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे आपण कसं दिसतो त्यापेक्षाही आपण कसं वागतो, आपण समोरच्याच्या सोबत कसं वागतो हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपलं दिसणं हे काही मायने ठेवत नाही. आपल्या गुणाला खूप किंमत असते, प्रत्येकाच्या गुणाला किंमत असते. म्हणजे कुणी जर का व्यक्ती खूप सुंदर असेल परंतु तो बोलायला नीट नसेल तर आपण त्याच्याजवळ जाऊन बोलणार नाही. त्याशिवाय कुणी व्यक्ती खूप असा ठीकठाक असेल दिसायला परंतु तो गुणाने खूप चांगला आहे, सगळ्यांसोबत मनमोकळेपणाने हसून बोलतो, खूप चांगल्या पद्धतीने बोलतो, प्रत्येकाला अटेंड करतो, तर आपण त्या व्यक्तीजवळ लवकर बोलू ना की जो सुंदर आहे त्या व्यक्तीला जाऊन बोलू. तर तेच महत्त्वाचं आहे की आपलं कर्म महत्त्वाचं आहे, आपण कुणासोबत कसं वागतो ते महत्त्वाचं आहे. आपल्या गुणाला खूप किंमत आहे. त्यामुळे आपण चांगले सत्कर्म करत जावे, त्यामुळे सगळं काही चांगलंच होणार आहे. आपले जसे विचार असते तसं माणूस घडत असते. म्हणजे कुणाला एखाद्या गोष्टीची कमतरता आहे, म्हणजे काही असू शकते, शारीरिक कमतरता असू शकते, पैशाच्या बाबतीमध्ये समजा आता कुणाला पैसे खूप, आणि पैसा तरी खूप काय करायचं असतो माणसाला, जगण्यापुरता पैसे असणे हेच गरजेचं आहे. लक्ष्मी ही अष्टलक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असते. लक्ष्मी ही एक नसते की फक्त पैसा आहे, बँक बॅलन्स आहे म्हणून तुम्ही सुखी आहे, असं नाही. तुमच्याकडे पैसा हवा, तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांची साथ हवी, घरातली मुलं चांगली हवी, घरातलं सगळं वातावरण असं छान बॅलन्स कंडिशनमध्ये चाललं पाहिजे. सगळं काही असं वातावरण हे प्रफुल्लित असलं पाहिजे. तेव्हाच जीवनाचं जे काही आपलं जगणं आहे ते सार्थकी लागते. म्हणजे फक्तच खूप बँक बॅलन्स आहे परंतु नवरा तुमच्या हातामध्ये चावी देतो, पैसे देतो आणि जा तू एकटी, तू तुझं बघून ये, हे महत्त्वाचं नाही. आपल्याला वेळोवेळी नवऱ्याची साथ देखील लागते, तोही सोबत आला पाहिजे. घरातल्या सासू सासऱ्यांची देखील साथ लागते, मुलांची देखील साथ लागते. वेगवेगळ्या टप्प्यावरती प्रत्येक जणाची साथी लागत असते. म्हणजे तुमच्याकडे खूप पैसे आहेत आणि मुले ऐकत नाही, किंवा घरातली मुलगी ऐकत नाही, किंवा नवरा ऐकत नाही, काय कामाचं ते तसं आयुष्य. बॅलन्समध्ये चालायला हव्यात, सगळ्या गोष्टी या बॅलन्समध्येच व्हायला हव्यात, ते गरजेचं आहे. त्यामुळे पैसाही खूप नको की महाराजांना सतत मागत राहायचं की मला हे हवं किंवा मला ते हवं, ते गरजेचं नाही. आपण महाराजांची सेवा किती करतो, महाराजांना आपण किती रिटर्न करतो हे देखील पाहणं तेवढेच गरजेचं आहे. त्यामुळे जे काही तुमचं आयुष्यामध्ये चालू आहे, समजा दुःख आहे, संकट अडचणी आहे, त्याला घाबरून न जाता फक्त महाराजांचं नामस्मरण करत राहा, महाराजांचं नाव घेत राहा, हे जास्त गरजेचं आहे. यामुळेच सगळं काही चांगलं होणार आहे. नजर जय ग्रंथामध्ये आपण महाराजांच्या अनेक लीला बघितल्या आहे की महाराज कशी परीक्षा घेतात, भक्तांची परीक्षा कशी घेतात, महाराज हे कशी लीला करतात. तर तसंच असते की महाराजांना जो भक्त आवडते त्या भक्तांची महाराज परीक्षा घेतात. अजूनही महाराज परीक्षा घेतात. महाराज जेव्हा शेगावमध्ये सगुण रूपामध्ये होते तेव्हाही महाराजांनी अनेक भक्तांची परीक्षा घेतली आहे. महाराजांची सेवा खूप जणांनी केली, त्यांना खूप वर्षानंतर देखील अनुभव आला आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा वाटेल की आता खूप अडचणी आहेत, खूप दुःख आहेत, खूप संकट आहेत, तेव्हा तुम्ही जास्त सेवा करा, तुमचं नामस्मरण वाढवा, महाराजांच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करा. महाराज हे नक्कीच हात देतात, महाराज हे नक्कीच साथ देतात. त्या जेव्हाही तुम्हाला असे वाटेल की मी खूप दुःखात आहे, मी खूप संकटात आहे, माझ्या खूप अडचणी आल्या आहेत, मी ह्या अडचणी सॉल्व करू शकत नाही, तर तुम्ही महाराजांच्या तेवढे जवळ जा आणि महाराजांना सांगा की मी तुमचा पिच्छा असा कधीच सोडणार नाही जोपर्यंत तुम्ही मला हात देणार नाही, तुम्ही मला साथ देणार नाही. आणि महाराज हे खऱ्या भक्ताला नक्कीच साथ देतात. कोटी कोटी भक्तांचं महाराजांनी कल्याण केलं आहे. जेव्हा महाराज सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते तेव्हाही, आणि अजूनही महाराज कोटी कोटी भक्तांचं कल्याण हे करत आहेत. त्यामुळे महाराज हे कुणाचं कधीच वाईट करत नाही.
ते जगाचे चालक मालक पालक आहेत, ते ब्रह्मांड नायक आहेत, ते संपूर्ण जर सृष्टीचा सांभाळ तिथून करत असतील तिथे बसून, तर ते आपला सांभाळ करणार नाही का? हे आपण आपल्या मनाला एकदा विचारून बघायला हवं की महाराज जे संपूर्ण सृष्टीचा सांभाळ करतात, ते ब्रह्मांड नायक आहेत, मग ते आपला सांभाळ करू शकत नाही का? मग तिथे शंकाच कशाला घ्यायची? आपल्या मनामध्ये शंका ही असायलाच नको की महाराज आपली संकट दूर करणार नाही, किंवा दुःख दूर करणार नाही, किंवा अडचणी दूर करणार नाही, महाराज मार्ग दाखवणार नाही. नक्कीच महाराज मार्ग दाखवतील. महाराज सगळे काही अडचणी, दुःख, संकटे दूर करतील, परंतु आपली श्रद्धा तेवढी एकनिष्ठ हवी, आपली भक्ती एकनिष्ठ हवी. दुःख संकटे काय येतात की महाराज जी आपली परीक्षा बघत असतात, आणि महाराज ज्या भक्तांची परीक्षा बघतात ते महाराजांचे भक्त हे अतिशय आवडीचे असतात. त्यामुळे कशाची चिंता न करता फक्त महाराजांचं नामस्मरण करा, महाराजांची सेवा करा. महाराज हे नक्कीच सगळं काही चांगलं करणार आहेत. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत, तुमचे सगळे दुःख संकट देखील दूर होणार आहेत, अडचणी दूर होणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.